कधी कधी सगळं काही असूनही आतून खूप रिकामं वाटतं ना. लोकांची गर्दी भोवती असते, पण मनात एक शांत दुखरी एकुलतीक असते. आपण इतरांना हसवायच्या नादात स्वतःचं हसणं कुठेतरी विसरून जात आहोत. इतरांची स्वप्न पूर्ण करता करता स्वतःचे डोळे थकवून बसतो. जगाच्या नजरेत आपण खूप खंबीर असतो, पण कधी विचार केला मनाच्या आतल्या कोपऱ्यात साचलेल्या त्या थकव्यांचं काय, त्या उसासांचं काय, जे आपण कोणालाच दाखवू शकत नाही. म्हणूनच जेव्हा हे ओझं असह्य होतं, तेव्हा घराचे दरवाजे उघडा आणि निघा. हा प्रवास कोणाला काही सिद्ध करण्यासाठी नाही, हा प्रवास स्वतःला सावरण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही रोजचे रस्ते सोडून दूर निघून जाता, तेव्हा कळतं हे जग खूप मोठं आहे आणि आपल्या वेदना या अथांग आकाशापुढे फार लहान आहेत. निसर्गात एक विलक्षण ताकद असते. पर्वत तुमचं दुखणं शांतपणे ऐकून घेतात. वाहणारा वारा तुमच्या चेहऱ्याचे अश्रू पुसतात. आता फक्त शांत बसा. काही क्षण काहीही करू नका. डोळे मिटा आणि स्वतःला एक कडकडून मिठी मारा. दीर्घ श्वास घ्या आणि श्वासासोबत आज साचलेला तो सगळा त्रास, तो सगळा राग, ती सगळी निराशा बाहेर सोडून द्या. हेच आहे ते ध्यान. ध्यान म्हणजे स्वतःला क्षमा करणे. ध्यान म्हणजे भूतकाळातील जखमांवर प्रेमाचे फुंकर ठेवणे. या क्षणी तुमच्या भूतकाळाचं ओझं नाही, भविष्याची भीती नाही, आहे फक्त हा तुमचा क्षण. जेव्हा तुम्ही ध्यानात लीन होता, तेव्हा तुम्हाला जाणवतं तुम्ही एकटे नाही आहात. हा निसर्ग, ही हवा, हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे. प्रवास तुम्हाला दाखवतो की जगात किती सौंदर्य शिल्लक आहे, आणि ध्यान तुम्हाला दाखवतं की ते सौंदर्य तुमच्या आतमध्ये आहे. ज्या दिवशी तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला शांतपणे ऐकाल, त्या दिवशी तुम्हाला कळेल तुम्ही तुटलेले नाही आहात, तुम्ही फक्त थकलेले आहात. आणि थकलेल्या पाखरालाही पुन्हा उठण्याची फक्त एक शांत क्षणाची गरज असते. स्वतःवर प्रेम करायला शिका. काहीतरी स्वतःसाठी प्रवास करा आणि रोज थोडा वेळ ध्यानात स्वतःशी भेटा. कारण स्वतःचा शोध घेण्यापेक्षा मोठा आणि सुंदर दुसरा कोणताही प्रवास नाही.